अरे बॅटमन अ भाऊ. तेजल भाऊ. अरे बॅटमॅन पाठवा. बारावा प्लेअर पाठवायचा आहे तेजल भाऊ. बॅटमॅनचे नाव सांगायचे. तेजल भाऊ बॅटमॅनचे नाव सांगा. या भाऊ. दादा या भाऊंना एक खुर्ची द्या. बॅटमॅन स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला बॅटमॅन कोण आहे? हेलो. अरे जमा मैं कमेंट्री कर रहा, तुझे मालूम है क्या कितनी जवाबदारी मेरे पे? अरे मैं जवाबदारी निभा रहा हूँ. हेलो. स्ट्राईकला येतो करण धुळे आणि ना स्ट्राईकला येतो साहिल. करण डुकरे. बॉलर नेम अनिकेत काळे. अतिशय नावाजलेले असे दोघही संघ, बॅटमन असो बॉलर असो, दोघही टीम मध्ये अतिशय विदर्भ असो, खानदेश असो, मराठवाडा असो, पूर्ण महाराष्ट्रातून इथे प्लेयर आलेले. अतिशय रंगतदार असा सामना हा आता काल झालेला आहे जळगाव मध्ये. महाराणा केकेआर यांनी प्रथम पारितोषिक इथे श्रीराम चषक जो जळगावला आता नुकताच कालच त्याची फायनल झालेली आहे, ते महाराणा केकेआर यांनी प्रथम पारितोषिक 1,21,000 रुपये रोख पारितोषिक इथे पटकवून ते इथे आलेले आज जामनेर मध्ये. हा सर. रेडी. अतिशय सुंदर असा कव्हर खेळून काढलेला आहे तो करणने. चांगला समाचार घेतला तो करणने. हा सामना अतिशय चुरशीचा राहील कारण की स्वराज आमचे मित्र तेजल यांची अशी सुंदर क्रिकेट टीम. पुन्हा सुंदर बैठक शॉट, परंतु एक धावेवरती समाधान मानावं लागेल. साहिल. आता तो साहिल बघूया आपल्या टीम साठी काय करतो तो.
सुंदर असा चेंडू तितकाच चांगला खेळून काढलेला आहे. 4 धावा. राहुल राजपूत इथे 16 किलोमीटर 5 किलोमीटर मारताना. ओ सुंदर असा चेंडू. ओ सुंदर झेल. मित्रांनो, बॉलिंग टाकताना असा झेल घेणं हा सोपा नाही. दिसला तो सोपा. तुम्ही असू नका, तुम्ही बॉलिंग करताना मी करतो मला माहिती आहे. अतिशय सुंदर असा झेल तो अनिकेतचा. आणि इथे पहिला झटका बसला तो स्वराजला. अरब शेख पुढील बॅटमन. अरब शेख मुंबई वरून आलेले हे अरब भाई. मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सब सलाम करो. वाह, काय बॉलिंग आहे. अतिशय सुंदर असं षटक टाकलेलं आहे ते अनिकेतने. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव संख्या ती 9. ती 1 बाद 9. पुढचं षटक घेऊन आलाय तो विकास पवार. संभाजीनगर एक्सप्रेस विकास पवार नावाजलेला असा हा गोलंदाज. विकास पवार अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो विकास. पवारचा सामना करेल तो करान. ओ हो, काय बॉल होता, काय तो रनआउट. वाह, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. तिचे रनआउटच्या स्वरूपात इथे दुसरा झटका लागला तो स्वराज सीसीला. आणि ते करण रनआउट झालेला आहे.
करंजी जागा भरून काढण्यासाठी आलाय तो बॅटमन नेम शुभम. करंजी जागा भरून काढण्यासाठी आलाय तो शुभम. राहुल बघेल पुढचा बॅटमन तो राहुल बघेल. आता राहुल बघेल आता कोणत्या बॉलाला तो कोणत्या बॉलरांना आता बघतो आणि त्यांचा समाचार घेतो. आता ते सांगतील. सुंदर असं
चला अनिकेत आता गोलंदाजीला आलेले आहेत. काहीतरी तांत्रिक कारणामुळे थोडासा विलंब होतोय स्कोअर अपडेट करण्यासाठी, परंतु निश्चितच या ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे थोडासा त्रास होईल. परंतु आम्ही आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने या सामन्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चौदा धावा झालेल्या आहेत. अनिकेतचा हा वेगवान चेंडू, ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी, निर्धाव चेंडू. तर महाराणा के के आर चला 3 षटकांची समाप्ती, 14 धावा. महाराणा के के आर संघ हा छत्रपती संभाजीनगरचा संघ आहे आणि या संघाने काल झालेल्या तर या संपूर्ण संघामध्ये काही विदर्भाचे आणि छत्रपती संभाजीनगरच्या संघामध्ये आपल्याला मराठवाड्याचे स्टार खेळाडू दिसतील. त्यात विश्वा अर्थात विश्वजित राजपूत, राहुल जोनवाल, करण डुकरे आपल्या वेगवान माऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनिकेत काळे, विकास पवार जे गोलंदाजीला आलेले आहेत. तर विकास यांचा पुढचा चेंडू असेल. ओ चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने या चेंडूला वळवलेलं आहे. चौकार मिळतोय ऋषी यादवला. अक्षय जराड हे अहमदनगर येथून या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. तर खूप मोठी नावं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटची आपल्याला या स्पर्धेत खेळताना दिसतील. ऋषी यादव हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे भुसावळचा. उत्कृष्ट फटका लगावलेला होता ऋषीने. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन आणि संपर्क चांगला आहे. षटकार आलेला आहे ऋषी यादवच्या बॅटमधून. ची धावसंख्या आता झालेली आहे 26 धावा, 2 गडी बाद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि अँगल क्रिएट करतोय आणि चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. विथ द स्विंग या चेंडूला खेळलेलं आहे ते डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे आणि षटकार वसूल केलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5वा चेंडू असेल. या षटकातला विकास यांचा सामना करतील ऋषी यादव. ओ यावेळेस या चेंडूला थडब्यांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कळ लागलेली, परंतु त्यानंतर टप्पा पडलेला आहे. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ कडे जाणारा हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. सूरज जाधव याचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालेलं आहे लॉंग ऑफ कडे. षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्वराज 11 भुसावळ संघाची धावसंख्या 28 धावा, 28 धावा, 4 गडी बाद.
तर आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज आता मैदानात आलेला आहे. काल श्रीराम चषकाच्या अंतिम सामन्यात 4 गडी याने बाद केलेले होते आणि आता करण डुकरे गोलंदाजीला आलेले आहेत. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर मोठा प्रहार केलेला आहे अरबने. षटकार लगावलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. अरबच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. यावेळेस चांगला संपर्क झालेला नाहीये. चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषेवर गेलेला आहे आणि झेल टिपलेला आहे. अनिकेत काळे यांनी अरब याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. करण डुकरे यांनी विकेट मिळवलेली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज करण डुकरे गोलंदाजीला आलेला आहे आणि नवीन फलंदाज आता मैदानात येतोय मिलिंद. पस्तीस धावा झालेल्या आहेत स्वराज्य 11 संघाच्या. मिलिंद आता सामना करतील करण डुकरे यांचा. फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा वापर करून या चेंडूला फिरवलेलं आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. विश्वा यष्टीरक्षण करतोय. परत एकदा करण डुकरेकडे चेंडू सोपवला गेलेला आहे आणि करण डुकरे आता आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि यावेळेस त्यांचा सामना करतील ऋषी यादव. ओ, यॉर्कर लेनचा चेंडू बुंध्यात टाकलेला होता. त्या चेंडूला खोदून काढलेला आहे. पहिली धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेतायत आणि पूर्ण सुद्धा करतायत. कौतुक करावं लागेल मिलिंदचं आणि ऋषी यादवचं, ज्यांनी वेगवान धाव घेतलेली आहे. चोरटी धाव आपण म्हणू शकतो. 38 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद. पुन्हा एकदा करण डुकरे आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. हो, यावेळेस अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळते. एका धावेच्या धावसंख्येने भर पडते 39 धावा. ओ, यावेळेस चांगला चेंडू होता. गतीत परिवर्तन केलेलं होतं.
5 षटकांची समाप्ती झालेली आहे. स्वराज्य 11 संघाची धावसंख्या 41 धावा. विनोद किरंगे, उदय राठोड, स्वप्नील, भूषण मराठे यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला, गोलंदाजीला आलेले आहेत अलीम शेख. शेवटचे 6 चेंडू असतील आणि आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये स्वराज 11चे फलंदाज किती धावा काढतात ते बघावं लागेल. यावेळेस चेंडू ताकदीने टोलवलेला आहे. काउस कॉर्नर हा व्हॅकंट एरिया आहे आणि षट 47 धावा झालेल्या आहेत या षटकाराच्या मदतीने. अलीमचं स्वागत केलेलं आहे मिलिंदने षटकाराने. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा अलीम शेख यांचा. सामना करतील मिलिंद. यावेळेस 2 धावा मिळतील. मिडविकेटच्या दिशेने खेळलेला फटका. 49 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये फटका फसलेला आहे. रमेश कैसर आता फलंदाजीला आलेले आहेत. कैसर यांनी ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. फाईन लेग कडे चेंडू जातोय आणि हा चौकार असेल. या चौकारा 4 गडी बाद स्वराज्य 11 संघ फलंदाजी करतोय. हो, यावेळेस उंच टोलवलेला फटका आणि चांगला झेल टिपलेला आहे.
ओ, अतिशय उत्कृष्ट झेल या ठिकाणी घेतलेला आहे. नगर जिल्ह्याचा स्वराज 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना 53 धावा केलेल्या आहेत आणि महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 54 धावांचं लक्ष्य असेल. स्वराज 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना 53 धावा केलेल्या आहेत आणि महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 54 धावांचं लक्ष्य असेल.
चला, छत्रपती संभाजीनगर आपला एक प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवायचा आहे. छत्रपती संभाजीनगर संघ, त्याशिवाय सामना सुरू होऊ शकणार नाही मित्रांनो. चला तर विश्वजीत राजपूत स्ट्राईकला, सूरज जाधव नॉन स्ट्राईकला. गोलंदाजी करतोय जयदीप आणि पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. ये पहली गेंद, और पहली ही गेंद पर बहुत बड़ा शॉट आता हुआ विश्वा के बल्ले से. इस मैच का पहला छक्का, माफ कीजिए इस इनिंग का पहला छक्का पहली गेंद पर. तरीके से पिक करते हुए घुटना टेक और तमाशा देख छक्का खींचा है डीप स्क्वायर लेग की तरफ. तो पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर यह चौका लगाया है. खेला है कवर क्षेत्र में 4 रन. खिलाड़ी सर्कल के अंदर थे, उनके सर के ऊपर से खेला तो ये सेफ शॉट था. 10 रन 2 गेंदे. ओ, जड़ों में डालने का प्रयास, ड्राइव किया है, बढ़िया फील्डिंग. ब्लू डायमंड और शिव शक्ति फैजपुर दोनों ही टीमों के कैप्टन कृपया जल्द से जल्द टॉस के लिए आए. हमारे साथ उपस्थित है टॉस के लिए अभित डॉक्टर और सनी डॉक्टर. ओ, इंप्रोवाइजेशन किया है सक्सेसफुली. ये 4 रन मिलेंगे विश्वा को. ओ, ये क्या शॉट. ये थर्डमैन की तरफ इस गेंद को टहला दिया है रिवर्स स्वीप के चलते. हेलो हेलो, हेलो हेलो. तो पहले ओवर की ये आखिरी गेंद और सामना करेंगे विश्वा. वो फिर से एक बार इंप्रोवाइजेशन करने का प्रयास था. अंपायर के इशारे का इंतजार होगा. 22 का इशारा, सिंगल मिलता हुआ विश्वा फिर से एक बार अपनी तरफ स्ट्राइक रखेंगे. पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 21 रन, 21 विदाउट लॉस.
तो गेंदबाजी के लिए आए हैं मारूड़ की शान तंजिल खान। ऋषि यादव ने इस गेंद को शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में रोका है। सिंगल मिलता हुआ विश्वा को, सिंगल मिलता हुआ महाराणा केकेआर छत्रपति संभाजीनगर की टीम को। 22 रन अब स्कोर बन चुका है। स्वराज 11 वर्सेस महाराणा केकेआर के बीच चलता हुआ यह मुकाबला। अगले मुकाबले का टॉस ब्लू डायमंड मकासरे किंग्स 11 और इस बार फिर से इंप्रोवाइजेशन किया है। 4 रन मिलेंगे, लेकिन इस बार बल्लेबाज अलग था। सूरज जाधव के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन चौका। शिव शक्ति फैजपुर वर्सेस ब्लू डायमंड वरणगांव, दोनों ही टीमों के कैप्टन टॉस के लिए आए। तंजिल की इस गेंद को उठाकर खेला है शॉट एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से। एक्स्ट्रा कवर रीजन में जाती हुई ये गेंद, मिलेंगे पूरे 4 रन। महाजन स्पोर्ट्स के होर्डिंग को जाकर लगती हुई ये गेंद। पहुंचे और इस गेंद को उठाकर खेल दिया था और यह गेंद लगती हुई महाजन स्पोर्ट्स के होल्डिंग को। डॉक्टर अबीद और डॉक्टर सनी हमारे साथ उपस्थित है टॉस के लिए। टॉस का वॉस के स्पॉन्सर्स है सुमित भाऊ जोशी, एसजे ग्रुप के संस्थापक और समाज सेवक। अगली गेंद तंजिल की और इस गेंद को उठाकर खेला है काउस कॉर्नर की तरफ। डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर जाता हुआ यह आसमानी छक्का। शिव शक्ति फैजपुर की टीम ने टॉस जीता है। 36 रन स्कोर बन चुका है। अगली गेंद तंजिल की, इंप्रोवाइजेशन करने का प्रयास, लेकिन शायद बल्ले का संपर्क हुआ है या नहीं। नहीं, ये 22 है, लेकिन जो नतीजा चाहते थे बल्लेबाज, 4 रन तो मिल चुके हैं अतिरिक्त के रूप में। शिव शक्ति फैजपुर की टीम ने टॉस जीता है। हेलो हेलो। गेंदबाजी के लिए आए हैं दिशांत। और यह फुल टॉस गेंद को फिर से एक बार इंप्रोवाइज किया है। 4 रन मिलेंगे। थर्ड मैन की तरफ जाती हुई है गेंद। विश्वजीत राजपूत
हॅलो हॅलो.